माका माफ करा, मी चुकले. आमच्या घराकडे काय नाही, अण्णांनी सगळं लुबाडलंय हो. आता माका थोपडीत मारा, माका वायदा करा, पण कोणाक सांगा नको. माफ करा माका, माफ करा. पाटणकर बाई, हो पाटणकर बाई, बेशुद्ध पडला का वाटलं बघितलं की काय? कोंबडी खाऊया नको, रोज एक एक खाऊ टाका. पडले बघा, चक्कर पडले. कुमुदिनी, कुमुदिनी जरा पाणी घेऊन ये ना. अगं बघतेस काय, पाणी आण. होय कुमुदिनी, अगं काय होतंय? साहेब पाणी. हो मी कचरा टाकून गेले, येऊन बघते तर पडले होते चक्कर येऊन. ये उठ, चल सावकाश ये पड इथे. कसली कामं असतात कोणास ठाऊक. बरं साहेब, मी निघाव काय? हा घराकडे जाऊचा, जेवण करूचा. हो ऐक बरं ना ना. हा शोभा, मला फक्त मात्रा उघडून देशील? हा खय असा ते देवापाशी अस. बरं. कुमुदिनी, ए कुमुदिनी, कशाला उठायचं ना? हाँ हे घ्या. हो. हा बरा साहेब, हाँ येते आम्ही. हो. ही पिशवी माझी असा. बर. येते. हा तुम्ही केव्हा आलात? अगं तू चक्कर येऊन पडलीस तेव्हा. शोभा गेली ती. गेली म्हणजे? अगं घरी गेली, मला सांगून गेली. बरं ऐक, मी तुझ्यासाठी चहा ठेवतो. चहा घे, बरं वाटेल. आलोच.
हे पैसे, ह्यो हार काय गो? वाड्यार कधी जाऊन इलस? छे, वाड्यावरचं नाही या. मग हे काय खजिनो सापडलो की काय तुका? वया तर तसा म्हणा, खजिनो गावलं म्हणा पाटणकरांच्या घरात. पाटणकराकडे? अगो काय हुता नव्हता तेवढा सगळा लुटून आणलंस की काय? ह्या तर कायच नाही या. अजून मग काय काय हा. हो, मग एकदाच हात मारायचो ना. आहे कोंबडी मारून चालत ना. अंडी खाऊया अंडी. काय गो, घालून बघू काय? अहो, विचारतास काय? घाला. वय कसा दिसता गो? बरा दिसता ना? गो, यो हार ना बघितल्यासारखं वाटता गो. तुम्ही कधी बघताला हार? नाही आठवला गो माका. यो घराकडे वाड्यार होतो. खय पाटणकरांकडे खय गावलो तुका? तुम्ही खोत ना. तुमच्याकडे हा तेवढा कोणाकडे नाही काय? असा तो त्यांच्याकडे तुमचा आपला काहीतरी ठेवचा लागत. हा बैली तर बडबडत होती. वय खय ठेवशील गो? हे घ्या. दे. ठेवायचं. वय जा, जागेवर नेऊन ठेव. जा. शोभा, काय गो? पाटणकर माणूस साधू दिसता गो, गरीब दिसता. मग हे त्याच्याकडे ह्या सगळा काहीच ना. नाही असत. आले असतील ते पाटणकरांना भेटायला, पण त्यांना सांग की पाटणकर घरी नाहीये. आणि हो, अण्णा नाईकांना घाबरायला हा नाईकांचा वाडा नाहीये. या परत दिल्याने आणि हे पैसे ते झुपक्याचे 4840 झाले ना. मला 5000 रुपये दिले. काय झालं नायकांना? किती परत केले झुमके असे? हं? तुझ्यासाठीच घेतलं होतं हे. बघ, तुका शोभून दिसते. गुलाबी दागिन्यानं मोडूक. हे बाय, ह्या काय झाला? ए नाजुकरा, अहो, हाताक लागला हा तुमच्या रगातीला असा.
काय झालं रगात बघूची सवय मोडली असत तर 2-4 मुर्दे आणून ठेवते समोर. अहो एवढा सगळा झाला सांगायचं तरी. काय केलं असतंस? काय केलं असतंस? औषध पाणी केलं असतं. गरज नाही अण्णा नाही का? एवढ्यानं काय व्हायत नाही. उचल ते काची उचल. काय झालं? रका तिला लयच नाजूक असस. मानेवरसून काच फिरवले तर सगळं नाजूकपणा निघून जायत कायमचं. आवडत्या कुमुदिनी, बरं वाटतंय ना ग? कुमुदिनी, काय झालं? असं का बघता? नाही ते टिकली नाहीये. एवढंच ना, ती त्या आरशाला लावली. लावते मी. ऐक देवा परमेश्वरा. नाही नाही तू तू थांब, मी देतो. अहो लावते मी. नाही थांब थांब. पांडू रे पांडू. पांडू रे पांडू. काय झालं माई? पांडू हे काचे असत. खैत्री लांब नेऊन टाक. सांभाळून. कोणाक लागता कामा नये. कळला? होय. घे सावकाश सावकाश सावकाश. हा पांडू पांडू हे काय करतोस ह्या? नाही पांडू. अरे त्यांना खेळतस काय? फुटलेल्या आरशात तोंड बघायचा नसता. नाही बघायचा नसता. चांगला नसता ता. चांगला नसता. हाय काय गे हा? वहिनी फुटलेल्या आरशात तोंड बघायचं नाही असा. चांगला नसता. अगे पण खैसलो आसू फुटलो. हो यांच्या खोलीतलं आरसू फुटलो. पांडू जातो. सांभाळून जा. हा बघायचं नाही ना. नाही जा. सावकाश. असं कसं फुटलो आरसू? अगो काय माहित. यांच्या हातात पण लागलेला हा. हातात काहीतरी लावूक भया होता. आणि ऐकतीत तर ना रात्रभर नुसतं बांधून ठेवलं होतं वाटतं. रागात फोडला नसतलो. हे कसलो राग. स्वतःच्या जीवाची पण काळजी नाही. दत्ताक लावून घेऊक सांग. बरा तुझी सगळी कामं आटपली. वय भाजी चिरूची असा. सगळी कामं आवरली असतीत ना तर मी वायचं पाटणकरांकडे जाऊन येतोय. काहीच कळूक नाही गो. हाय अण्णांका कळला तर त्यांका आवडूचा नाही असा न विचारता गेलेला. हो पण त्यांना कसं कळतला? आणि कळलं तर कळलं. पाटणकर बाईंना बरा नाही म्हणान जातय ना. आणि त्यांच्याकडे गेलं ना तर काय नाही बोलूचे ते. तातर हात पण आई शोभा असा ना थैसर. थैसा काय तर बघत ना ता.
आणि काय लागला तर आपण हैना पाठवूया ना. उगाच अण्णांच्या हाताक लागला आणि त्याच्यात वादाक विषय नको. बरं त्या सगळ्या नंतर बघू, आधी कामं आवरून घेऊ. चल. होय. एक मिनिट. काय हो तुम्ही हे? मला साधं इथून उठू पण देत नाही आहात. असं करून कसं चालणार आहे सांगा बघू. मला पण कंटाळा येतो. असं पारोशी राहायला नाही आवडत मला. अगं मी आजारी पडल्यावर, सुषमा आजारी पडल्यावर तू इतकं करतेस, मग मी केलं तर काय बिघडलं? नाही काही का असे ना, मला नाही आवडत. म्हणजे काय गरज आहे याची? गरज तुला नाही, मला आहे. तू एवढं केलंस, मी तुला काय दिलं? प्रेमाशिवाय काय देऊ शकलो? अच्छा, म्हणजे तुम्ही प्रेम दिलं आणि मी फक्त चिडचिड केली असंच म्हणायचं ना तुम्हाला? अगं असं नाहीये. आणि तू चिडचिड का करतेस यामागे काहीतरी कारण असेल ना. आणि सगळ्यात मोठं कारण मी, माझा स्वभाव, माझी परिस्थिती. आणि म्हणजे माझं बोलणं लागतं का तुम्हाला? अगं असं नाही, मी असंच म्हटलं. एक विचारू? खरं सांगाल? मी आजवर तुला कधी खोटं बोललोय? तुम्ही नेमकं माझ्यात काय पाहिलं? माझा चेहरा, रूप? मी तुझा चेहरा नाही पाहिला. तू कशी असतीस तरी मी तुझ्याशीच लग्न केलं असतं. काय? हो, नाहीतरी अशा माणसाशी कोणी लग्न केलं असतं? ना पैसा अडका, एक छोटीशी नोकरी, अल्पसंतुष्ट माणूस. कोणती मुलगी हो म्हणाली असती? म्हणून म्हटलं जे पदरात पडले ते खूप चांगले. तू खरं तर मला पाहता क्षणी आवडली होतीस. मला तुम्ही मानवर करून सुद्धा नाही पाहिलं. ग आवाज ऐकला, माणसाच्या बोलण्यावरून माणूस कळतो. अच्छा, मग मी तेव्हाच ओरडले असते तर? थांबा, आलोच. अरे देवा, काय केस झाले आता, आवरायला हवे. काय करताय? का उठलीस तू? ते जरा केस बांधायचे होते मला. तू बस आधी. अहो, बस. असं काय करताय? मी विंसरतो, बस. कशाला पण? बस. नाही जमणार तुम्हाला, ऐका माझं. अगं काही नाही, करतो मी. अहो नाही जमणार तुम्हाला. राहू दे ग, विंसरतो. पुरे झाला आता थट्टा. द्या बघू. नाही येणार, द्या बघू. द्या, माझं मी करते. अगं तू बस, मी देतो आरसा. थांबा तिथेच, नाही तर काचा पायात घुसतील. शोभा, हे जरा आवरून घे. मागे वा बघू.